मित्रमैत्रिणीसोबत शेअर सुद्धा करा। तर आता आपण सगळे पार्टला अस्तर जोडून घेतलेलं आहे आणि अस्तर जोडल्याच्या नंतर जे काही एक्स्ट्राचं कापड असेल ते सुद्धा कट केलेलं आहे। त्याचप्रमाणे आता आपल्याला साईड पीस आणि कटोरी जी आहे ती इथे अशा प्रकारे दोन्ही पार्ट हातात पकडून व्यवस्थित शिलाई लावायची, की जेणेकरून आपले जे आहे ते कटोरी आणि साईड पीस वरखाली होऊ नये। तर बघू शकता इथे अशा प्रकारे आपलं साईड पीस आणि कटोरी जोडून झालेली आहे। त्यानंतर आता इथे टक्स लावायचा आहे। तर टक्स जो आहे तो उभा टक्स जो आहे तो इथे मोजून घ्यायचा, आडवा 1.5 इंचाचा आणि उभा जो आहे तो 2.5 इंचाचा। याप्रमाणे टक्सची लाईन आपल्याला इथे चॉकनी मार्क करायची आणि त्यानंतर शिलाई लावायची। तर बघू शकता इथे अशा प्रकारे परफेक्ट आपला कटोरीचा टक्स जो आहे तो लावून झालेला आहे। त्याच नंतर आता ही क्रॉस पट्टी आहे ती आपल्याला खालच्या साईडनी जोडून घ्यायची आहे। ती सुद्धा कशा प्रकारे आपल्याला जोडायची, तर याचे 2 प्रकार आहे। तर एक अंडरग्राउंड शिलाईची सुद्धा एक अशा प्रकारे सुद्धा जोडता येते आणि वरच्या साईडने इथे आवर्जून दाब शिलाई द्यायची, म्हणजे आपली कटोरी म्हणजे क्रॉसपट्टी जी आहे ती व्यवस्थित उठल्यासारखी दिसत नाही याच्यासाठी, आणि फिटिंग सुद्धा कटोरीची छान येतं। त्याप्रमाणे आता आपल्याला इथे लावायची आहे आडपट्टी। तर आडपट्टी साधारण रुंदीला 2.5 इंच घ्यायची आणि त्यानंतर बाहेर 1 इंच येईल ह्याचप्रमाणे आपल्याला इथे अशा प्रमाणे दुमडून घ्यायची आहे आणि वरून इथे प्रेस शिलाई लावायची। तर बघू शकता इथे अशा प्रकारे आपला एक साईड पीस जो आहे तो पूर्ण शिवून तयार झालेला आहे, अगदी परफेक्ट फिनिशिंग सहित। तर इथे अशा प्रकारे जे काही असेल कापड तर थोडंसं काटछाट करायचं।